फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 16 मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गाइज, या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा शिकणार आहोत 8 इंग्लिश स्ट्रक्चर्स. विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिलं स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत इट्स माय टर्न टू. इट्स माय टर्न टू म्हणजे असे काही करण्याची माझी वेळ आहे. लेट्स टेक एक्झाम्पल्स. भांडे घासण्याची माझी वेळ आहे. इट्स माय टर्न टू डू द डिशेस. इट्स माय टर्न टू डू द डिशेस. जास्त वेळ काम करण्याची माझी वेळ आहे. इट्स माय टर्न टू वर्क ओव्हर टाईम. इट्स माय टर्न टू वर्क ओव्हर टाईम. उत्तर देण्याची माझी वेळ आहे. इट्स माय टर्न टू आन्सर. इट्स माय टर्न टू आन्सर. लहान भावाला सांभाळण्याची माझी बारी आहे. इट्स माय टर्न टू टेक केअर ऑफ बेबी ब्रदर. इट्स माय टर्न टू टेक केअर ऑफ बेबी ब्रदर. पैसे देण्याची माझी वेळ आहे. ह्याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवा. मी तुमचे उत्तर चेक करते. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत इट्स हार्ड फॉर मी टू. असे करणे माझ्यासाठी कठीण आहे. एक्झाम्पल पाहूया. एवढा दबाव हाताळणे माझ्यासाठी कठीण आहे. इट्स हार्ड फॉर मी टू हँडल सो मच प्रेशर. इट्स हार्ड फॉर मी टू हँडल सो मच प्रेशर. तुझ्या यशाची हमी देणे मला कठीण आहे. इट्स हार्ड फॉर मी टू गॅरंटी युअर सक्सेस. इट्स हार्ड फॉर मी टू गॅरंटी युअर सक्सेस. तुमच्यावर अवलंबून राहणे माझ्यासाठी कठीण आहे. इट्स हार्ड फॉर मी टू डिपेंड ऑन यू. इट्स हार्ड फॉर मी टू डिपेंड ऑन यू. माझ्या कृती मला स्पष्ट करणे कठीण आहे. इट्स हार्ड फॉर मी टू एक्सप्लेन माय ॲक्शन्स. इट्स हार्ड फॉर मी टू एक्सप्लेन माय ॲक्शन्स. तुला त्रासामध्ये पाहणे मला कठीण आहे. हे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. इट्स टू बॅड दॅट. हे खूप वाईट आहे. इट्स टू बॅड. तुला जावे लागले हे खूप वाईट आहे. इट्स टू बॅड दॅट यू हॅव टू गो. इट्स टू बॅड दॅट यू हॅव टू गो. तुला समजत नाही हे खूप वाईट आहे. इट्स टू बॅड दॅट यू डोंट अंडरस्टँड. इट्स टू बॅड दॅट यू डोंट अंडरस्टँड. तिला दुखापत झाली हे खूप वाईट आहे. इट्स टू बॅड दॅट शी गॉट हर्ट. इट्स टू बॅड दॅट शी गॉट हर्ट. आम्ही तेथे वेळेवर नसणार हे खूप वाईट आहे. इट्स टू बॅड दॅट वी विल नॉट बी देअर ऑन टाईम. इट्स टू बॅड दॅट वी विल नॉट बी देअर ऑन टाईम. तू नापास झालास हे खूप वाईट आहे. ह्याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर शिकणार आहोत इट्स नो यूज. ह्याचा काहीच उपयोग नाही. माफी मागण्याचा काहीच उपयोग नाही. इट्स नो यूज अपोलोजायझिंग. इट्स नो यूज अपोलोजायझिंग. अशा प्रकारे वागण्याचा काहीच उपयोग नाही. इट्स नो यूज बिहेविंग दॅट वे. इट्स नो यूज बिहेविंग दॅट वे. याविषयी वाद घालण्यात काहीच उपयोग नाही. इट्स नो यूज आर्ग्युईंग अबाउट इट. इट्स नो यूज आर्ग्युईंग अबाउट इट. माझ्याशी बोलून काहीच उपयोग नाही. इट्स नो यूज टॉकिंग टू मी. इट्स नो यूज टॉकिंग टू मी. मला विचारून काहीच उपयोग नाही. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत इट्स गोइंग टू बी. ह्याचा अर्थ होतो हे होणार आहे. असे असे होणार आहे हे सांगायचं असेल तर आपण याचा प्रयोग करणार. हे कठीण होणार आहे. इट्स गोइंग टू बी हार्ड. इट्स गोइंग टू बी हार्ड. हे ठीक होणार आहे. इट्स गोइंग टू बी फाईन. इट्स गोइंग टू बी फाईन. हे महाग पडणार आहे. इट्स गोइंग टू बी एक्सपेन्सिव्ह. इट्स गोइंग टू बी एक्सपेन्सिव्ह. हे चविष्ट होणार आहे. इट्स गोइंग टू बी टेस्टी. इट्स गोइंग टू बी टेस्टी. हे मजेशीर होणार आहे. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत इट्स टाईम टू.
याचा अर्थ होतो असे करण्याची वेळ झाली आहे किंवा आली आहे. निरोप घेण्याची वेळ आली आहे. इट्स टाइम टू से गुड बाय. इट्स टाइम टू से गुड बाय. मदत करण्याची वेळ आली आहे. इट्स टाइम टू हेल्प आउट. इट्स टाइम टू हेल्प आउट. काय करावे हे ठरविण्याची वेळ आली आहे. इट्स टाइम टू डिसाइड व्हॉट टू डू. इट्स टाइम टू डिसाइड व्हॉट टू डू. आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे. इट्स टाइम टू ॲक्सेप्ट चॅलेंज. इट्स टाइम टू ॲक्सेप्ट चॅलेंज. झोपायची वेळ झाली आहे. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत. इट लुक्स लाईक. हे याच्यासारखे दिसते. एक्झाम्पल, हे फुलासारखे दिसते. इट लुक्स लाईक अ फ्लावर. इट लुक्स लाईक अ फ्लॉवर. हे चित्रासारखे दिसते. इट लुक्स लाईक अ पिक्चर. इट लुक्स लाईक अ पिक्चर. हे फुग्यासारखे दिसते. इट लुक्स लाईक अ बलून. इट लुक्स लाईक अ बलून. हे एका बॉक्ससारखे दिसते. इट लुक्स लाईक अ बॉक्स. इट लुक्स लाईक अ बॉक्स. हे हत्तीसारखे दिसते. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. ह्याच्या पुढचं स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत. इट टेक्स टू. टेक्समध्ये इथे टाईम स्पॅन आपण सांगणार आहोत. यासाठी एवढा वेळ लागतो. मला स्वयंपाकासाठी 1 तास लागतो. इट टेक्स 1 hour फॉर मी टू कुक. इट टेक्स 1 hour फॉर मी टू कुक. मला तयार होण्यासाठी 30 मिनिटे लागतात. इट टेक्स 30 minutes फॉर मी टू गेट रेडी. इट टेक्स 30 minutes फॉर मी टू गेट रेडी. पुढील शहरात पोहोचण्यासाठी 2 तास लागतात. इट टेक्स 2 hours टू गेट द नेक्स्ट टाउन. इट टेक्स 2 hours टू गेट द नेक्स्ट टाउन. चहा तयार करण्यासाठी 5 मिनिटे लागतात. इट टेक्स 5 minutes टू मेक अ टी. इट टेक्स 5 minutes टू मेक अ टी. पदवी प्राप्त करण्यासाठी 3 ते 4 वर्षे लागतात. ह्याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी अपलोड करून ठेवले आहेत. डेफिनेटली रोज एक तरी जाऊन नक्की पहा. थँक्यू.